चिपकू आंदोलन दिवस हा एक दिवस संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध झालेला होता. चिपकू आंदोलन या आंदोलनाची रूपरेषा काय होती? एक छोटंसं गाव, त्या गावामधील घडलेली घटना चिपकू आंदोलन. तर या आंदोलनामुळे वृक्षतोड थांबलेली होती. त्या कोणकोणत्या महिला होत्या, कशा प्रकारचं वृक्षतोड थांबली याचं रूपरेखा, संपूर्ण आराखडा आपल्या शाळेच्या श्रीमती CM पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिदाळी येथील वर्ग 9वीचे विद्यार्थी नाट्य स्वरूपामध्ये चिपकू आंदोलनाची रूपरेषा या ठिकाणी आपल्याला प्रदर्शित करून देणार आहेत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. ही गोष्ट आहे उत्तराखंडामधील एका छोट्याशा गावाची, जिथे लोकांचे जीवन जंगलावर अवलंबून होते. ही झाडं आपल्याला हवा आणि पाणी आणि अन्न देते. हो, हीच आपली खरी संपत्ती आहे. आम्हाला आदेश आहे, ही झाडं कापायची आहे. नको नको, ही झाडं तोडली तर आपलं जीवनही संपेल. अरे घाबरू नका, आपण झाडे वाचवू शकतो. हो, पण कसं? आपण झाडांना मिठी देऊया, तेव्हाच कुणी झाडांना तोडू शकणार नाही. पहिले आम्हाला कापा, मग झाडांना कापा. पहिले आम्हाला कापा, झाडाला कापा. अरे इतका निर्धार, आपण परत जाऊया. बैलाच्या धैर्यामुळे झाडाची तोड थांबली, म्हणून हा चिपकू आंदोलन प्रसिद्ध झाला. आपण झाडे लावूया आणि पर्यावरणाला वाचवूया. आपण झाडे लावूया आणि पर्यावरणाला वाचवूया. झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा. तर मित्रांनो, अशा प्रकारचं ही एक चिपकू आंदोलनावर नाटिका होती. आपल्या ह्या वर्ग 9वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या आणि सुंदर पद्धतीने सादर केलेलं आहे. चिपकू आंदोलन हा एक आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध झाला आहे. हे आंदोलन घडून आणणारी एक महिला होती, ती होती गौरा. तिचं नाव होतं गौरा देवी. या गौरा देवीच्या कारणास्तव संपूर्ण महिलांमध्ये धैर्य प्राप्त झालेलं होतं आणि या महिलांच्या धैर्यामुळे हे संपूर्ण वृक्ष ही कापायला किंवा तोडायला थांबली. सेव्ह ट्री, सेव्ह फ्युचर. सेव्ह ट्री, सेव्ह फ्युचर. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद. बाय बाय.